आता ह्यो पण गडी लय दिवसातून बाहेर काढलाय. जसं लिंबा झाडाला बांधला तसा एका जागेवरच होता. हिरे चल पुढे. बस बस. ऐक ऐक. ते घाटात असलीच असते दहा एवढालेच, पण त्या घोड्या असतात एवढंच की. हे मला असं मानवर करून पळतच नाही, मानच खाली करते मी बसल्यावर. तुला लय मानवर करते, बॅलन्स ठेवता येते, पण तुला पळत आहे बी ना. मी चलवतो त्याला. हाय खिर्या. तर नमस्कार मित्रांनो. आता भैडू बादलला लगाम घालतोय. मुरकीच्या मधून घेतला ना हा व्यवस्थित एक कान झाला की एक जरा तो लगाम घातल्या घातल्या तोंडा करतो. थांब आली सारखा पलीकडे घे ना थोडा. कसं रे भैडूस. हां बरोबर झालं. तर त्याला आता फिरायला घेऊन जाणार आहे भैडू. हे मुरकीच्या खालून ह्याला लगाम थोडंसं किंचित फिट होते बरं का. फक्त इथं तोंडाला त्याच्या गुड्या नाही पडल्या पाहिजे, त्या गुड्या पडत आहेत. पण मी पण ढिला नाही केला. म्हटलं जरा नवीन आहे आपल्या हातावर येऊस तर लगाम त्याला जसं आहे तसंच राहून द्यावं, ढिला वगैरे नको. ते लाल डाव घ्यायचंच ना भैडू. हां चालतंय. बघ कसं तोंड करते. त्याला एक दात यायचं बाकी वाटतं आणखीन. भैडू त्याला की बसला का. भैडू लय सिम्पलमध्ये बसतं त्याच्यावर. त्याला बोलायचं हां भैडू, त्याला चल म्हणून थांब म्हणून असे जरा सवय लाव ना. म्हणजे माझं पण ऐकलं पाहिजे त्यांनी. आता इकडून घे पेरलेलं राहतो. बरं जाऊ दे आता कोरडे रान, पण आता इथून पुढे बादलला ते पेरलेलं राहतून नाही घ्यायचं. सर्जा कसं बघतं त्याच्याकडे. सर्जा तू कुट्टी खा नाही तो उपाशी राहा. परत मी तुझ्याकडून दिवस मावळता काम करून घेणार आहे. तू असंच राहिले लाड व्हायला लागली. आणि फिरायला सोबत हिऱ्याला पण घ्यायचं. किती दिवस झालं मी म्हणत होतो की हिऱ्याला व्यायाम देईन त्याला मोकळं सोडत जाईन, पण कामाने वेळच भेटत नाही. आणि जेव्हा वेळ भेटेन तेव्हा फोनमध्ये टाईमपास करतो मी पण. आता ह्यो पण गडी लय दिवसातून बाहेर काढलाय. जसं लिंबा झाडाला बांधला तसा एका जागेवरच होता. हिरे चल पुढे. बस बस. ऐक ऐक. गेला तर पुढं. आता तिकडं डाळिंबा शेतात घुसून. हां मी म्हटलंच गेलं गावाच्या रानात. पण त्याला काय माहिती आपल्याला तळ्यावर जायचं, हिरला माहीतच नाही. हे काय करते त्याला. हिर्या चल इकडे. ते घोड्याला भेटते बी, आणि एकटं पडलं की घोड्या मागं पळतंय. म्हणजे त्याला कंपनी नाही ना आज कोणाची. पहिल्यांदा एकटं आणलं हिऱ्याला. म्हणजे तरी बादल सोबत आहे, पण बैल सोबत नाहीत काय नाहीत ना. त्याला कुठं पळू आणि कुठं नाही असं होतं हिऱ्याला. म्हणजे एक तर महाग राहते, परत बादल पुढे गेला तर बादल मागं पळते, लय परेशान करते. कान बघा सारखे कावरे बावरे. हिऱ्या चल पुढं पुढं चल. माझ्या महाग कुठं. आता त्याला कळत असेल माझ्यासोबत राहायचं. असं एकटं आलं ते. काय झालं पुढं जाय ना त्यो. बादलला तळ्यावर आणले धुवायला. हिऱ्या घरी नाही वाढायचं. घरी नाही थांब इथंच थांब. हिऱ्या शहाण्यास तू थांब इथंच. पलीकडून रस्ता आहे का. बरं बरं चाल तू त्याला की ह्याला आणतो मी. आणि हे घाबरते बी बरं का घोड्याला. जवळ जायला घाबरते घोड्याच्या. आणि त्या घोड्याला आहे बैलांची सोय. माझ्या अंग कुठे हिऱ्या. ह्याला व्यायाम द्यायलाच आणलं हिऱ्याला आज. इथं मोकळा लय पळवलाय तसा मी. ते बघा आता घोड्या मागे कसं पळतंय. बरं लगेच घराकडं महागर. चल हिऱ्या गपचूप चल. नाटकं नाही करायची. तुला अशी सवय लावायची एकट्याला फिरायची. तेव्हा तुझा कुठं व्यायाम होईन, तर जरा ढिरी कमी होईन. चल पुढे हिऱ्या. बरं चल ना त्या घोड्याकडे चल. चल हिऱ्या. त्याला आता हिऱ्याला कळलं मला पोहायसाठी आणलंय म्हणून. जरा पाणी बघितलं ना आता लक्षात आलं हिऱ्याच्या. चल चल लवकर हिऱ्या. आणि ते भैडूनी बादलला तर नेलं. पण आता पोहताना व्हिडिओ नाही बनवता येणार, कारण की भैडून मी दोघंच आहेत ना. आम्ही दोघंच आहेत त्याच्यामुळं. आणि एका गुराला दोघंजण लागतातच पोहायला. तर त्याच्यामुळं आता पोहताना व्हिडिओ नाही बनवणार मी. बादल घाबरत नाही का नाही. तो भैडू ना त्याच्या आकाराला बादल लय शोधतो. म्हणजे घोडा पण बारीक आहे आणि भैडू पण बारीक आहे. त्याच्यामुळे मला लयच मोठा वाटतो. म्हणजे मी लय मोठा वाटतो घोड्यावर. आणि घोडा छोटा पडतो. मित्रांनो हिऱ्याला बांधलंय हिथं. त्याने आलं कीच माती खाल्ली बाबा. हिऱ्याला ह्या बाबळी झाडाला बांधले. आणि बादल ते बघा तिकडं पाण्यात आहे. आता मी बादलकडे जातो. एक एक्स्ट्रा लाल दाव आणले. ही लाल दोरी बादलला बांधायलाच आणली, गरज पडेल तर.
आणि हिऱ्या तू आता एकटाच इतर तो अडकू वगैरे नाही म्हणून त्याला आकडून बांधले मस्त. त्याला आता जाम पाहुणे टाकतो. व्यायाम तर त्याचा लय झाला आहे, कारण लय दिवस बांधून होता ना, लय पळाला आहे तो येताना रस्त्याने, लय पळाला आहे. थोडा मोकळा पण सोडला होता, तर चांगला व्यायाम झाला आहे हिऱ्याचा. आता बादलला बसून आणले, एकदा पाहुणे घालतो त्याला. मित्रांनो आता घोड्याला लगाम तर पावतं नाही, आता मला पण त्याच्यातलं माहीत नाही. लगाम आम्ही ठेवतोच त्याला, एका साईडने मी आणि एका साईडने भैडू थांबतो. त्याला एक्स्ट्रा दोरी पण लावली, जर लगाम पडून कानातून निघला वगैरे तर, कारण मला जास्त ह्याच्यातलं माहीत नाही. भैडूनी एक दोन वेळेस दुसऱ्या घोडीला पाहुण्या टाकल्यात, त्याच्यामुळे त्याला चांगलं माहिती भैडूला. ते मग तसं कोण गाठ मारतो तिथं, दोन्ही साईडने दोघांनी हे करायचं म्हणलं का जमतं एका साईड, नाही तर तू एकटा जा. मग बघ मग कसं करायची. ते आहे तळ्यात, जर चांगली जागा बघू ना, त्याच्या पायाला लागलं नाही पाहिजे. आता बैलातलं मला माहिती, हिऱ्याला मी नेऊ शकतो एकटा, ह्या घोड्यातलं मला माहीत नाही ना. तर मित्रांनो आता बादलला आणि हिऱ्याला पोहून झाले. आता आम्ही तिकडे कपडे घालायला गेलो होतो. हे बघा हिऱ्या कसा फ्रेश झालाय, आणि बादल पण मस्त धुतला. त्याला अगोदर बांधून ठेवलं होतं 2 दावेने, कारण त्यांनी लुळी घेऊन आहे म्हणून. पण आता चांगला वाळ आहे, पण वाळ आहे बोलणार आहे. बादल आधी त्याला असा उलटा हात फिरवला ना तर माती यायची, ते लोळ्या घेतल्यात ना, आता छान झाल्या मस्तपैकी. मी त्याला सारखं असं करतो, त्याचे केस पण लय निघलेत, गरम झाले ना, तापले उन्हात छान. पण उन्हाचं लय फ्रेश झालं बरं का बादल, म्हणजे आता ऊन एवढे ना मस्त. पोहणी पण दोघांना पण एकदम छान दिली. बादल आहे ना असा पाय नेला ना, बादल पायचेल बघा असा पाय देतो तो, छान आहे. म्हणजे नाक्या वगैरे साफ करायला त्याच्या नाक्या पण चांगल्या धुवून घेतल्यात. आता मस्त आता त्याला न्यायचं घरी. त्याला दोन्ही साईडने बांधलं होतं, कारण त्यांनी लुळी घेऊन बादली म्हणून, नाही तर ओल्या अंगावर सगळा चिखल करायचं. सोडू खिकडून अय थांब ना, हे घोड मला सोडू दे. बघा भैडू तर काही, त्याला घोडं मी सोडून दिले त्याला, आणि लगे बसला की निघला घोड्यावर. थांब ना जरा, हे येडण करतं रे, त्या मागं भेटतंय बी त्याला, आणि ती लांब गेलं की मागं पळतंय बी. चला आता अय घे त्याला पुढं, मी ह्याला घेतो. हिऱ्याला दाव पण घेतलं आपलं. चला आता जातो घरी. आणि आज रविवार, आज लाईव्ह यायचं होतं, पण सकाळी मी पेरत बसलो. मग त्याच्यानंतर भैडवानला बादलला धुवायला न्यायचं म्हणलं, हिऱ्याला पण घेऊ सोबत. मग ह्या दोघांना पोहणी टाकली. पोहणीमुळे आज लाईव्ह आला नाही तर दुपारी मी लाईव्ह येणारच होतो, आणि जमलंच तर बघेल संध्याकाळी. त्याला ते हिऱ्याला चालवले, येताना असंच पळत होतं, सगळं व्यायामच व्यायाम. हां आता घोडा मुद्दाहून मागं ठेवला आहे, घोड्याकडे सारखं ओढ घेतं. मग आता घरी घेतो, तरी घोडा पुढं नाही, त्याच्यामुळे दम्मान चालते. आता त्याला पण ओळख झाली ना, घोडा आपल्या गोठ्या असतो म्हणून, तर जरा घोड्याची न्यायची झाली मैत्री. मी लाल दाव त्याच्या गळ्यातच बांधलं. हा एक ना हिरिया, थांब ना. हे बघा बादल मागं, बादल सावरीला चांगला आहे राव. मी एवढा नवीन आहे तरी पण मला पाडलं नाही, काय नाही. आणि भैडू बी नवीनच म्हणायचं, म्हणजे थोडंसं आधी घोडी पळवलेली भैडूनी, नाही तर तसा भैडू पण नवीन आहे. त्याला ते घाटात असलेच असते दा एवढालेच, पण त्या घोड्या असतात एवढंच की. हे मला असं मानवर करून पळतच नाही, मानच खाली करते मी बसल्यावर. तुला लय मानवर करते, बॅलन्स ठेवता येते, पण तुला पळत आहे बी ना, मी चलवतो त्याला. हाय खिर्या, आम्ही येताना मधून आलो होतो, आता जाताना डांबरीन जायचे. हिऱ्याचं जरा नाक्या पण घास द्या, त्याच्यामुळं. हे ए भैडू गप नाही, ए तू हे चित्र पण करून करतो. हा भैडू मुद्दाम ऐक ऐक खिरे, मला परेशान करण्यासाठी त्या घोड्याला वासराजवळ आणते, मला परेशान करतोय. आता आले घोड्याजवळ. मित्रांनो भैडू इथून तिथून बसून आलाय, आणि मी मला 2 किलोमीटर चालवले भैडूनी. या गोऱ्यासोबत माझा व्यायाम झाला. गोरं तर लय पळाला असं, गोडन गोरं तर लयच पळाले बरं. ते बघा ना गोऱ्याची वड सारखी कोट्याकडं, कोटा कधी येतोय. थांब ना हिर्या, थांब ना. मी ती दोरी बी त्याच्या गळ्यातच बांधली. मला दोरी आणि ते दोन्ही पकडताच आहे ना, गोरण दोरी. गोरी छान, ते दाव छान दिसते ना त्याच्या गळ्यात, लाल भडक. पहिली दिवस आहे ती. बादल आज सकाळी पण मी थोडी बादलची सवारी केली ती बरं का, आणि आज बी भैडून चांगलं फिरवली त्याला. व्यायाम बी झाला त्याचा. खिल्लरी वासरू एवढं मोठं झालं तरी लगेच उठली वासराकडे बघून. वासरू ओळखी ती. ऐक ना हिर्या, थांब ना. आताशी हिऱ्याचा जीव शांत झाला, त्याला त्याच्या जागेवर बांधल्यावर. आता लागलाय खायला. आज व्यायाम लय
जास्त दिला त्याला. लय वेळ पाण्यात ठेवलं आणि ते पण 3दा पाण्यात नेलं हिऱ्याला आज. 3दा पाण्यात नेलं. भैडू मला लय चॅडवून करतो ना, पायाने माती करतंय काय नाटकं काय करतो. मग भैडू मला लय ताणाच्याला लय वेळ पाहू घातले हिऱ्या. आणि बघा ना सगळं पूर्ण असं पांढरा सफेद झालं आहे. आता मस्त खातो. असाच वेळ काढून ना त्याला जायचं. आता आज आम्ही उन्हातच गेलो होतो, पण काय होत नाही, थोडं ऊन खायचं, पण असंच हिऱ्याला पोहायला न्यायचं. जोर आपल्या तळ्यात पोहायला जमते ना तोवर न्यायचं हिऱ्याला. काय बादल थांब. आता बादलला इथं जरा लुळी घेऊन देतो, कारण की एवढं धुतलं ना त्याला मेहनत करून, पण तो लुळी घेणारच आहे. घेऊ द्या, काय अडचण नाही. त्याला जरा फ्रेश होतो, तो लुळी घेतली ना जरा फ्रेश होतो. आता बादल शेठचा लगाम काढलाय म्हणजे त्याला माहिती सवारी संपली. आता धुतलं असलं काय काय केलं असलं काय तर लोळी घेणार म्हणजे घेणार, त्याच्यात विशेष नाही. आणि मला पण हे यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच माहीत झालं की हे लोळी वगैरे घेतो, ह्याची सवारी झाली लोळी घेतो, देव अंगाची मसाज करून घेतो. आणि त्याला सावलीपेक्षा गरम मातीत आवडतं बरं का लोळी घ्यायला. आम्ही एकदा मागच्या वेळेस सावलीत घेऊन बघितली होती लोळी. त्यांनी सावलीत एक लोळी घेतली, पुन्हा जास्त लोळ्या त्यांनी उन्हात घेतल्या, म्हणजे गरम मातीत घेतल्या. हे भुसापली बादल थांब, खायचंच आहे. आधी लोळी घे, तुला मी खायला ठेवणार आहे. केवढा बाचका घातला तिने तोंडात. बादल चल इकडे. बरं झालं वाल्यात लोळी घेतली नाही. हरळ आवडून खाते बरं काही तू. खाता बघ हरळ. पहिला ते बोकना गिळीना, पहिला तोंडातला घास गिळीना, तोवरच हरळ खाते. हा पाण्या घेतो ना. चला तर ह्याला पाणी पाचताना ह्याच्या जागेवर बांधतो. लोळी घेऊन झाली, एकदा बघतो लोळी घेते कधी इथं. बादल इथं थांब. बस बस बस, तू लोळायचं असलं तर बघ बरं इथं एकदा. बादल बस 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 बस. हे ठोंबिया, त्याला लोळी न आणावं लागेल, नाही तयार करावं लागेल. आता पाणी भरपूर पिलंय हे.